हे जेवण करायला माझ्या मैत्रिणींनो. आणि आमच्यात आज भाजी काय केली माहिती का तुम्हाला? तर ही आहे कांदवणी. कसलं लागतं व दाजी कांदवणी? चुरून खाल्यावर लागतं लय भारी. त्याला ना बाजरीची ज्वारीची भाकरीच लागते चुरून खायला, तरच ती छान लागतं मैत्रिणींनो. काय नाही, ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ भाजून टाकायचं असतं धरा, आणि ती संध्याकाळचंच खायचं असतं. त्याला चुरूनच खायचं. दीदी तुमच्या काय म्हणते तुला? कशी बघते तुझ्याकडे येऊन? कशी बघते येऊन तुझ्याकडं? कशी उभा राहते? कशी अशी बघते? मग तू कशी बघते तुझ्याकडं? तशी कशी बघते? कसं मग तू जाऊन एक स्टाईल सांग. हा जायचं आणि काय करायचं? ते कशी जाऊन काय करायचं? कसं बघायचं? हा आणि रिमणी हातात आणि रबर बँड आणि काही कंगवा घेऊन यायचं. कसं बघायचं? कसं नुसतं बघत बसायचं समोर? काय म्हणायचं नाही, नाही घालायच्यात माझ्या आवर की फक्त जायचं का बसायचं. कोणतरी एक घालते निघलं. होय ग. सगळ्यांना सांग काय करायचं. येणे घालायचे असले की शेजारी पेशी जाऊन उभं राहायचं. म्हणायचंच नाही माझ्या नुसतं बघत बसायचं. म्हणायचंच नाही. कधी कधी फार कोपऱ्यात जाऊन बसते किचनच्या. मी काम आवडत असली लांब बसायचं. असं एकंदरीत आमच्या समोड्याचं असतं. कशाने का बाया मैत्रिणींना हे झालं. सकाळचंच काम चालू झालेलं असतं आमचं. आणि आज तुम्ही म्हणताना आज अजून आका कुठं तरी जायची. थंबनेलला फोटो येईनच तुम्हाला माझा. हे परत आणून वाळाय घातलं. ह्याचं रोज कामच असतं ही चकाचक केल्याच्या नंतर ना. इथं आमची मिरची परत चाळायची चालली आहे, कारण का आमचा स्टॉक संपलेला आहे मिरचीचा. थोडाच राहिला आहे मिरचीचा स्टॉक संपलेला आहे म्हणलं. परत चाळायची चालली आहे अजून. हां हे असं चाळायचं चाललंय आमचं राणीचं. सकाळ सकाळ खरडून नाही करायचं. हां यस. पोतं टाकू हाय की पोतं बाहेर. मैत्रिणींना चाललंय सौद्याचं सामान बी ठेवलंय कुठून तर तुम्हाला दाखवते. हे बघू शकता. सौद्याची मिरची कुटायची अजून. हो का? इकडं मिरची ना थोडीच राहिली म्हणून मग कुटायला घेतली. आजच्या दिवसापुरती आहे. मसाला आहे हळद. आता हळदीचा कट्टा आज येतोय हळकुंडाचा. सकाळचं काम आहे ना आमचं असं चालू झालेलं असते. आता वाजले तर ते 9, 9:15. नानी ताई सकाळचं 8:30लाच येते, त्यामुळं लवकर काम लागतं. तर माझं झालंय. आज काही स्वयंपाकाचं टेन्शन नाही. सकाळचं काय दाजी जाणार नव्हतं लवकर, कारण का आम्हाला देवाला जायचं आहे. देवाला म्हणलं तुम्ही म्हणताना आता का अजून तुझं कुठलं देव राहिलं तर खंडोबा राया राहिलेत ना. रिवडी भक्तवडीचं खंडोबा आहे ना, वाठार सातारच्या तिकडलं रिवडी भक्तवडी. मग गेल्या वर्षी काय गेलो नव्हतो आम्ही खंडोबाला. आत्यांना वर्षश्राद्ध झालं नव्हतं, मग तळी उचलली नव्हती. सटीच्या महिन्यात आहे ना मैत्रिणींनो, ह्या महिन्यात ना देवाला जायचं असतं. तिकडून आणलेला भंडारा ही असतो ना प्रसाद, ही तिथून आणायचा पाया ही पडून देवाच्या. आणि मग इथं घरी नागदिवं करायचं. नागदिवं म्हणजे प्रत्येक मुला घरी 5 करायचं. म्हणजे आता कसं पहिलं मी सगळ्यांचं करत होते आत्या होत्या तेव्हा. मग आता कारण का देव एकच होता ना. आता आत्यांच्या नंतर ना सगळेजण आपापलं करते नी. कोलूबाईने केलं तर ठीक आहे, नाही केलं तर मग तिच्या बी पोरांचं करायचं. चिकूदादाचं बाय आमच्या करतात आता. त्यांचं नसतं काय. 5-5 करायचं असतं. तर म्हणजे गणेशचं 5, तात्यांचं 5, ह्यांचं 5, देवाचं 5 असं. आणि ती 5 नैवेद्य रोट करायचं, भाजी करायची, कांद्याची पात करायची, वांग्याचं भरीत करायचं. मग
ती तळी उचलायची, थोडा भात हे करायचा, वरण करायचं आणि ती 5 पोरं बोलवायची, मग ती देवाच्या नावाने तळी उचलायची. असं दरवर्षी केलं ना तर चांगलं असतं. पोरासोरांना ह्याला गाड्यांना कुत्री आडवी जात नाही तर मग लय अवघड आहे. म्हणून देवाला जावं लागतं. आता उरकायचं सगळं. काल केलाय मसाला. आता आज मिरची पावडर पण करायची. रात्री पार्सल सगळे लिहायचे तेवढे लिहून घेतले. आता बाकीचे पॅकिंग करायचे आणि मग संध्याकाळी ह्या आल्यावरती जाते आणि घेऊन कुरिअरला. असं मी पण निघते आता. देवपूजा राहिली अजून करायची. माझ्या डोक्याला कुकू नसलं की समजायचं की अजून देवपूजा राहिली. आता देवपूजा करते, पुढच्या कामाला लागते. चला सर, काय करून राहिला? दाखवा. ती शिगडी गरम व्हायची आधी दाजीने त्या भाताचा खिमा करून ठेवला. दाजी फ्राईड राईस करतात इथं. एवढं भाजीत आहे ना, आणि तळून काढल्यावर परत मशिनीला पाणी त्याच्यातमध्ये झालं. ह्याला काय नाही, फक्त तांदूळच्या भाजीला लसूण टाकायचं असतं आणि मीठ. होय ना हो दाजी? आता करते ज्वारीची भाकरी. शेवटी नाराहून दाजीने जमून ती थांबा किती गडूची अंदा बाहेर इतकं नाही त्याला हलवत बाया. अवघडे दाजीचं ते म्हणतात खरंच. गडूशी द्यावं ताई. दाजीने पार त्याचा खिमा केला. कुकर चिंबवून टाकला तुम्ही पार. हँड राईस चाललाय. कसला हँड राईस? दिदीला ना आम्हाला झाला म्हणजे हे रात्रीचं काय झालं, आम्ही शिल्लक राहिले बघत शेळ्यांना टाकलं. कुणाच्या वाटणीचं राहिलं होतं ती पण सांग की कुणाच्या वाटणीचं. माझ्याच वाटणीचं राहिलं. दाजी रात्री मॅडम दाजी रात्री काल खाऊन आलतं कुठनं तरी. दाजीच्या वाटणीचं राहिलेलं कोण खायचं? दाजी मॅडम. दाजी मॅडम नव्हतं म्हणायचं मला. धरा, त्यांच्या वाटणीचं राहिलं होतं. कुकर चिमला दाजी पाक. अहो ती धुतली गॅस, म्हणजे धुतलाय की एकदा घर हलव ही करता का थोडंसं पालतं उलटं. थांबा मीच करते मैत्रिणीनं. बरं करा दाजी बघू. थांबा, काय बी नका करू. हां गॅस त्याला ना मीठ टाकावं लागतं. लगेच मीठ टाकलं ना लय पाणी सुटतं. आमच्या आईच्या रोज चाव करायचं. आता बायकोचं इलेक्ट्रिकल रोहित दानवे फोन आलाय, दुकानातून फोन आलाय. नमस्कार सगळ्यांना. आमचे दाजी काय म्हणतात बघायचं का तुम्हाला? कुठनं? बाप्पूंनी नेलेलं भूवस्त्र गृहमेजिकन आणि काय हो रतन बाळासाहेब रुपनवर नातेपुते यांना 11 वाजता गृहमेजिकन वस्त्र द्यायचे. मिरची पिकासाठी द्यायचे. मल्चिंगवर मिरची लावायची. नातेपुतेचे इथं त्या दादांनी बघितलं बापूंनी नेलेलं आणि तसलंच पाहिजेत म्हणले मला. बापून नेले तसलं पाहिजे. कारण का बापूंनी आधी घर गव्हाला नेलं तर परत उसाला येऊन नेलं ना. मग त्यांना ते विश्वास बसलं त्याच्यावरती आणि मग आलते ते म्हणले अक्काने जी सांगितलंय ना दादा तुम्हाला धन्यवाद बरं का, तुम्ही माझा व्हिडिओ बघता. आणि मी कोणाच्या रानात तर जाऊ शकत नाही व्हिडिओ काढायला बांधावरती. का तर हिथंच लय होतं हे काम. मी सांगितलं तर मिरची बोकडलेली होती आमची. तर मी तुम्हाला आहे ना आता मी लगेच जाऊन मिरची तो तुम्हाला रिझल्ट दाखवते घरापाठी मग की बोकडलेल्या मिरचीला त्याला जी मिरची बोकडलेली ना मैत्रिणीनं त्याला औषध मारायचं. परवा नाही मारलं, परवा दिवशी दुसरं मारलं म्हणजे मारले पण त्याच्या आधी जी मारलं होतं ना 8 दिवसापूर्वी
तर त्याला तो रिझल्ट कसा आलाय औषधाचा ते तुम्हाला दाखवते. मला एवढं काढलेले होते वर चांगले येताना चांगले आले ना. हा वरती चांगली आली. हात तुमचा आडवा झालाय. बरं आता हे जेव्हा काय सांगते तर तिकडून चमकतंय सगळं. ती मिरची ना काय झालं म्हणजे पूर्ण झाड गेलं ती मिरचीचं. बरं. आणि त्या मिरचीच्या झाडाला औषध मारल्यावर ती कसं परत ना हे झालंय तुम्हाला दाखवतो आम्ही की छान झालंय ना. परतचा फुटवा आलेला परतचा फुटवा मिरची चांगला आलाय. छान आलाय. हो पहिला बोकाडलेला कसं तरी आले नवीन येणार. हा हे मला म्हणायचं बरेच वेळा मला म्हणायचं की आता हे 3-4 वर्ष झालं ते औषधं विकतात शेतीतली माणसं घेतात पण ती मला म्हणायचं तू हे 2.5 वर्ष झालं. ती मला म्हणायचं की तू सांग तू ऍड कर माझ्या ह्याची माझ्या ग्रो मॅजिकची ह्याची जी औषधं देतात ना शेतीसाठी त्याची तू ऍड कर. मी म्हणायची नाही तुम्ही मला रिझल्ट दाखवा मग मी करेन. मी म्हणायची तुम्ही येतो तुम्ही रानात तरी लावा सगळं नाही तर घरापाठीमागं तरी लावा कुठं तरी मला रिझल्ट पाहिजेत ना. आणि महत्वाचं त्या रानात माळाची माती आणून भरलेली काळी माती पण नाही. ह्यांनी घरापाठीमागं तिथे थोडस माती टाकली हातानेच खाणलं लावलं त्याला औषधं मारली पहिलं व्हिडिओ टाकलं सगळं ग्रो मॅजिक टाकलं जे काय टाकायचं ते टाकलं आणि त्याचा रिझल्ट नंतर ना मिरची मग मला माळवं छान दिसायला लागलं भारी यायला लागलं वांगी डोक्या एवढाली झाली. तो रिझल्ट माझ्यासाठी खूप छान आहे. वांगी डोक्या एवढाली झाली. आणि नंतर ना तुम्हाला सांगते परत ना ती मिरचीला नाही का मिरची खराब झाल्यावर बोकाडल्यावरती ते मिरचीला हे आलं वर फुटून आली मग मला ते आवडलं. म्हणजे मी स्वतः एक रिझल्ट घ्यायला लागल्यावरती मुळव्याधाचा मला ते 2 वर्षापूर्वी 2.5 वर्षापूर्वी त्रास होत होता. मी स्वतः औषध घेतल्यावर मला फरक पडल्यावरती मी सांगितलं की मुळव्याधाचा फरक पडतो. 3 महिन्याचा कोर्स करावा लागतो. मुळव्याध किती खर्च आहे एकाला 3200 रुपयाच्या आसपास. हा तर असं एकंदरीत मला स्वतःला रिझल्ट. नंतर ना पित्ताचं मला माहित नव्हतं की पित्त झाल्यावर मग कारण का कुणाला होत नाही आमच्या घरात पण ताईंना पित्ताचा त्रास होत होता. ताईंनी गोळ्या बंद केल्या आणि ते औषध घ्यायला सुरुवात केली तर ताईंना त्याचा रिझल्ट आलाय. मुतखड्याचं औषध रवी भाऊला दिलं मला वाटतं किती महिना झालं 5-6 महिन्याचा. रवी भाऊला किती MM खडा होता मुतखडा 3 खडा होता. किती MM 6 MM 8 MM आणि काहीतरी 7.5 MM. हा मग त्याला औषध दिल्यावर त्याला म्हणलं सोनोग्राफी करून बघ बाबा. नाही ना मला आता त्रासच होत नाही. मग त्याला ती रिझल्ट आला. मग त्याला अजून एक प्रवीण काळे म्हणून येतं बारामतीचे सेंट्रिंग मला त्यांचं मित्राचा पोरगा. हा मग त्यांना एक फरक पडला. मग त्यांना फरक पडल्यावर ते पण म्हणले छान आहे. ते 6 महिने झालं प्रयत्न करत होते त्यांना ऑपरेशन करायचं नव्हतं. तर ज्या कुठल्या ताईसाहेबांना ह्यांना त्रास होत असेल ना मुळव्याध मुतखडा कुणाला नाईट असत्यानं कुणाला शुगर असन बीपी असन थायरॉइड असन मला कोलेस्ट्रॉल वरती चालू केलेलं आहे आता. माझ्या चेहऱ्यात तुम्हाला रिझल्ट दिसत असेल बघा. हो मी तुम्हाला मिरच्या दाखवते. चला कविताचा फोन येतोय मैत्रिणी. सगळी बेवडी झाली वय त्यात. हा आणि आमच्या भाऊजींनी काय चालवलंय दाखवा भाऊजी. डबा खायला घेतलाय बरोबर त्यांनी जेवण म्हणलं तर जेवण नाही. बोरं बी घेतल्यात वय बोरं खायला नको आले मी थांबा. हा हे काय सरांनी चावी घरी ठेवून गेलेत सर. काय झालं हा बेवडी आली का सगळी. बेवडी नाही आपण नाही का ती माईक मध्ये रेवडी म्हणलं बरं का तिथं बेवडी आली. थांबा चला बायांना जाऊ का ग येऊ का ग बायांना येऊ का लवकर या पेढा घेऊन आलोच तुम्हाला हे घेऊन खाऊ घेऊन. रेवडी आणायची तुम्हाला. चला आता आल्यावरती पॅकिंग उरकलं तर रात्री केलंय सगळं काय अडचण नाही. सगळं सगळं केलंय राहिलेलं आता हे दर्ग बाय पर्स मी हे दाखवते खरका दाखवते फोडलेल्या बायांना. मी कुठं गेली मैत्रिणीनं तरी काम चालू असतं. आता ह्या दोघींना सगळं येतं ह्या का मैत्रिणींना आणि ही वाळ्या टाका लगेच. ह्या खारका इथं बघू शकता. तुम्हाला खारकीची बाउंडर पाहिजे ना असेल तर टाका ऑर्डरही मिळून जाते काय अडचण नाही. लय भारी लागतात. जेवा
जेवण हे करा ताई त्यात मिरी नाही टाकायची तसं नाही आम्ही कुठं यावं का नाही अजिबात तू कस काय माग आला आमच्या येतात की रोईला गेल्यात बस इथे चहा मागवलाय कॉफी ये कॉफी मागव आम्ही दोघींनी ठरवले घरी थांबायचं नाही चला आता कॉफी मागवली मस्त पैकी कडक इथं आल्यावरती बाई कॉफीच ध्यान होतं दुकानावर आली का नाही की पहिली मी कॉफी प्यायची आणि मग बाकीचं काय असेल ते घे भाऊजी हे घे घेतला ना घे की अजून तुला जरा घ्या तेच पप्पांना लय उशीर लागण यायला गार होईना काय माहिती आता आता आम्ही जवळ आलेला किती किलोमीटर राहिले भाऊजी 20 किलोमीटर राहिले मैत्रिणींना आणि हे ना असं ह्या टायमाला व्हिडिओ काढायचं म्हणलं ना असं लय बप्पाटी म्हणून कसं चमकते आणि आता घाटात यायला मैत्रिणींना दाखवते रेवडी भुक्तवडीला उतरायचं नाही काय लावला आणि कस खाली गेला होती उतरते ना उतरा ना ड्रायव्हर चला मग कधी कंस घ्यायचे चला मग या मला दोन मला काय व्हायचंय दोन मी तुम्हाला कुणाला पाठवायची ती वेळ हे करायची डायरेक्ट हे करायची थांबा दाखवा नाही पेरू घ्यायचेत की अजून सर चला छोटं छोटं घ्या लय मोठं पेरू कोबी आणलाय त्यांनी चपाती आणली त्याला पाया पडल्या मग येतो तुमच्या दोघांनी बोरं कशी तू आजोबा गोड कुठली त्यातली गोड कुठली सगळ्यात जास्त गोड गोड तुमच्या ओढीनं बघा कसा पोट लागतं गोडा आय बरे कुठली घ्यायच्यात बघ थोडी वेगळी तर ह्यातली बघू स्ट्रॉबेरी त्या दिवशी जाताना पण इथं होती पण आम्हाला येताना झाला उशीर 8 वाजल्या स्ट्रॉबेरी घेतली की आता गोर छान आहेत कशी इथं द्या अर्धा द्या मी घेते दोन्ही तसेच आहेत ना दोन्ही एक हा दाजींना मला हळदच लावायला मिळली नव्हती त्यामुळे दाजीने माझं पार मळवटच भरला मला कसं केलं पाहिलं हो का भाऊजींनी केलं लताचं तसंच केलं माझं तसंच केलं झालं आता इथलं दर्शन वगैरे घेतलं आणि इथली यात्रा आहे ना रविवारीच होती सुट्टी
आम्हालाच यायला जरा उशीर झाल्यामुळं, नाही तर लय बघायसारखं असतं. पण जत्रा आता कालच्या रविवारी झाली, परवा दिवशी. हां 7 तारखेला असती, आम्ही 10 तारखेला आलो. आम्हाला यायला उशीर झाला मैत्रिणींना, नाही तर लय बघायला असतं. वर्षातनं एकदा यायचं सटीच्या महिन्यात. आणि आता इथं येऊन गेलं ना, हिथं लावा देवबाबाला. सटीच्या महिन्यात इथं एकदा येऊन गेलं का नाही, मग घरी गेल्यावर आता नागदिवं हे करायचं आणि तळे उचलायचे. चांगलं असतं आपल्या लेकरा बाळाला ना, सुख लागतं म्हणून करायचं. तुम्ही दुनियातल्या कुठल्या कोपऱ्यात जा, पण आपल्याला जे खंडूबाई ना मैत्रिणींनो, त्याला वर्षातनं एकदा गेलं पाहिजे आपल्या कुलदैवताला. तुम्ही एकदा जाऊन बघा, तुम्हाला काय फरक पडतोय सांगा. आता तुळजापूरला जायचं आहे अजून, बघू आता कधी योग येतोय.